पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तू ऐक ना माझं. हे बघा, तुम्ही ऑफिस जॉईन करणार आहे, पण तू बघ ना, तू माझ्याकडे. मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे ना. तू चिडू नकोस ना. हे बघ, मी माझा प्रॉमिस पाळणार आहे, पण सध्या माझा फोकस ना माझी कॉन्सर्ट आहे. तुला माहित नाहीये अगं, खूप मोठ्या मुश्किलीनं मी वीणाला माझ्या बँड मध्ये यायला लावलंय आणि तिच्या तू वीणाच्या परफॉर्मन्सने ना आमची यावेळेची कॉन्सर्ट ना सुपर हिट होणार आहे. खरंच बघ तू ठरलं होतं की नाही आपलं, मी कॉन्सर्ट झाल्यानंतर ऑफिस जॉईन करणार, हो की नाही? मग असं काय झालं तुला अचानक की तू तुझा डिसिजन चेंज करते? अगं मी खूप मोठ्या मेहनतीने हे सगळं उभं केलंय अगं, आणि मी कॉन्सर्ट नाही केली ना तर माझी सगळी मेहनत वाया जाईल. माझ्या बँडचा मोराल डाऊन होईल अगं. तुझं सगळं योग्य आहे प्रभास, पण मी जी तुला सूट देऊन ठेवली आहे ना, त्यामुळे घरात माझ्या शब्दाला किंमत राहिली नाहीये, मान राहिला नाहीये, आणि हे मी अजिबात खपवून घेणार नाही. सो आता काय करायचं हे तुझं तू ठरव. प्रभास, उचल ना फोन प्लीज. यार प्रभास, व्हाई यू आर नॉट रिसीविंग माय फोन? व्हाट्स रॉंग विथ यू? प्रभास उचल. हे कॅश स्वतःवरचा संयम सोडून. अंकल यार प्लीज, तू मध्ये बोलू नकोस. आधीच प्रभास माझा कॉल रिसीव्ह करत नाहीये आणि मेसेज सुद्धा करत नाहीये. तो मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं त्याच्याशी. काही प्रॉब्लेम झालाय का? अंकल, प्रॉब्लेम्स ना वाढत चाललेत. त्या वीणाला रिहर्सल हॉल मध्ये गायला प्रॉब्लेम्स आहेत, तर ती कॉन्सर्ट मध्ये काय गाणार आहे? ही मूर्ती का आणलीस तू? कॅश तुला माहिती आहे ना वीणा आणि पांडुरंगाचं कनेक्शन कसं असतं ते? हा, हे बघ, ही पांडुरंगाची मूर्ती बघून आहे ना, ती अगदी ना तिला ना घरच्यासारखं वाटेल आणि ती अगदी सहज गाऊ शकेल ना. मला खात्री आहे पांडुरंगाची मूर्ती बघून ती आज ना खूप कमाल गाणार बघ तू. हाऊ पॅथेटिक अंकल. आता तू कॉन्सर्ट मध्ये विठ्ठलाच्या मूर्त्या उभ्या करणार आहेस का? व्हॉट नॉनसेन्स. पांडुरंगा वेडी आहे ती, माफ कर तिला. चिका, मी तुझं काहीही ऐकणार नाही. आज तू कितीही काहीही बोललीस ना तरी मी बाबांना खरं सांगितल्याशिवाय रिहर्सलला जाणार नाही. वीणा, अगं पण तू बँड मध्ये जॉईन व्हावं यासाठी आपण बाबांकडून कशी परमिशन काढली माहितीये ना तुला? म्हणजे किती आणि काय काय करावं लागलं होतं आपल्याला त्यासाठी, आणि तू आता म्हणतेस. चिका, अगं त्याचंच तर दडपण आलंय ना मला, आणि म्हणूनच मला काहीही सुचत नाहीये. तिथे गाणंही नाही जमत आहे मला. चिका, जेव्हा माणसाचं मन त्याला खात असतं ना, तेव्हा त्याची सगळ्यात आवडीची गोष्ट सुद्धा त्याला नीट करता येत नाही. वीणा, बाबांपासून सत्य लपवणं आणि गाणं न जमणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत ना. तू उगाच त्यात गल्लत करू नको. आणि आपण प्रभासशी बोलून ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूया ना. अजिबात नाही. मी बाबांशी बोलल्याशिवाय इतर कुणाशीही बोलणार नाही, प्रभासशीही नाही. चिका, अगं त्याला जर खरं कळलं ना तर तो परत काहीतरी खोटं रचणार, आणि मला आता कुठल्याही खोट्याचा भाग नाही व्हायचंय. चिका प्लीज प्लीज, मला ह्या विषयावर तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, प्लीज.
चिकाचा फोन. त्या दोघी नक्कीच माझी वाट बघत असणार आणि मी तर त्यांना कळवलं पण नाहीये की मी आज रिहर्सलला येणार नाहीये. तुला सांगितलं होतं ना हा विषय इथेच बंद कर. मग का कॉल केलास त्यांना? सॉरी सॉरी सॉरी. चिका, मी सांगितल्याशिवाय इतर कोणालाही फोन करायचा नाही आता. कळलं? तू एवढं चिडतीस का? चिडतीस? वीणा सॉरी, म्हणजे माझं चुकलं, मी मान्यच करते. पण तू मला एक सांग की बाबा आहेत का आत्ता घरी? म्हणजे त्यांना यायला पण वेळ लागेलच ना. आणि प्रभास जर एव्हाना तिकडून निघाला असेल इथे यायला, तर उगाच त्या बिचाराला ताटकळत बाहेर उभं राहायला लागेल ग. आणि तुझ्यामुळे त्याला त्रास झाला तर तुला चालणार आहे का? म्हणजे तू बघ, जर चालणार असेल तर नको बोलूया आपण. म्हणजे तू बघ, तुला चालणार कसं चालणार असेल तर मग नको. तू बघ, तुझ्यावर आहे. ठीक आहे, कर कॉल त्याला. पण येऊ नको एवढंच सांगायचंय, दुसरं काही बोलायचं नाहीये चिका. हो, एवढंच सांग. काय झालं? कुणाचे सारखे फोन येत आहेत? एकदाच काय ते फोनवर बोल आणि क्लिअर कर सगळं. हॅलो प्रभास, अरे कुठे आहेस तू? मी किती कॉल केले तुला. तू 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 निघालेस का इकडे यायला? हा म्हणजे बरं ऐक ना प्रभास, अरे वीणा म्हणते की आज बाबांना सगळं खरं सांगून टाकायचं आणि त्यानंतरच ठरेल की ती रिहर्सल हॉलला येणार आहे का नाही ते. मला काय वाटतं, ती बाबांशी बोलण्याआधी ना तूच इथे ये आणि तिची समजूत का. अगं पण हे म्हणजे हॅलो. काय नाही, तू सांगितलंस तेवढंच सांगितलंय, बाकी काय नाही. नो मोर कॉल्स. आज फोन वापरायचा नाही, कळलंय? ऑफिसमध्ये गेल्यानंतर फक्त ऑफिसच्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. अगं पण तू दिवसभर मोबाईल वापरायचा नाही पटत नाहीये तुला? तर तुलाही मला उलट उत्तर द्यायचंय का माझ्या शब्दाला तुझ्या लेखीही किंमत नाहीये? तू अगं असं नाही आहात. तू दादाला दिलेलं वचन पूर्ण करण्याचं स्वप्न बघितलंय मी, त्याची शिक्षा देतोयस तो. तू ऐकून घे ना माझं. तू अगं जेन्युअनली मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं वीणा ना तिच्या बाबांना तू माझं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. अगं तू बोल. तू ऐक ना, मला थोड्या वेळासाठी जाऊ दे. मी परत आलो की तू म्हणशील तितका वेळ, तू म्हणशील तितके दिवस मी ऑफिसमध्ये थांबायला तयार आहे. तू प्लीज. ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर मी नाही जात तिकडे, पण ऍटलीस्ट तू मला माझा फोन तरी दे ना. तू माझा फोन करणं खूप महत्वाचं आहे. मला अर्जंट कॉल करायचा आहे. का तू मला एक कॉल करून बोलू तर दे ना. तू प्रभास, आज आत्ता या क्षणी तुला ठरवायचं आहे तुला काय प्रिय आहे. तुझं म्युझिक की तुझी आत्तू? तुझं गाण्यावरचं वेड की तुझ्या आत्तूच्या शब्दाचा मान? तू ठरव.
या क्षणी तुला ठरवायचं आहे तुला काय प्रिय आहे, तुझं म्युझिक की तुझी आत्तू. सर सर, तुम्ही इथे का बसलायत? तुम्हाला काही हवंय का? चहा कॉफी आणू सर? नाही. ठीक आहे. विठुराया, तुझ्या आशीर्वादाने हळूहळू का होईना सगळं जुळून येत होतं. मग अचानक असं वीणाला काय झालं? तिने तिच्या बाबांना सगळं सांगून टाकलं तर ते तिला आमच्यासोबत गाऊ देतील? मला खरंच समजत नाहीये पुढे काय होणार आहे. आता सगळं तुझ्याच हातात आहे रे. तूच मार्ग दाखव. ताई 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 ताई, कशी दिसते मी? हा, लग रही की नाही बेबी डॉल? ताई, आज मी आणि प्रभास फायनली भेटणार आहोत. खूप गप्पा मारणार आहोत आम्ही. तुला माहितीये का, मी ना गुलाब सुद्धा घेणार आहे त्याच्यासाठी स्पेशल. मग बघू ना गुलाबाला बघून त्याची कळी कशी खुलतीये. आणि तुला माहितीये, आज तर आम्ही स्पेशली दुपारी लंचला जाणार आहोत. मीच घेऊन जाणार आहे त्याला. आणि मग तिथे एकमेकांच्या डोळ्यात बघत तासन तास गप्पा मारणार आहोत. आज आपण रिहर्सलला नाही जाणार होतो तुम्ही. मस्करी करतेस ना तू? चेष्टा करतेस ना माझी? ताई, अगं आज स्पेशल दिवस आहे. मी आणि प्रभास फायनली भेटणार आहोत. तू खोटं बोलतेस ना माझ्याशी? हे बघ, माझी सगळी तयारी झाली आहे. तू सुद्धा पटकन रेडी होत जाईल. मी नाही खोटं बोलते आणि चेष्टाही नाही करत. हो मी, अगं वीणा खरं बोलतेय. आपण नाही जातोय रिहर्सलला. तू काय बोलतेस तुला कळतंय का? काय ताई, हे का नाही जायचं रिहर्सलला? हा, काय काय झालंय? काय काय प्रॉब्लेम आहे का? मला सांगा ना. काय ए, तुमच्या दोघींच्या मनात काय चालतं ना मला खरंच कळत नाहीये. ए चिका, काय तू म्हणाली होतीस ना त्या दिवशी 2 दिवस थांबले ना मी, वातावरण वगैरे बघितलं ना सगळं. काय आता का नाही जायचं रिहर्सलला? हा, तुमच्या दोघींचा काही प्लॅन आहे का? तुम्ही काही ठरवलंय का की मला आणि माझ्या प्रभासला भेटू द्यायचं नाहीये ते? हा, तुम्ही ना दोघी मिळून माझ्या विरोधात काहीतरी प्लॅन करताय. हा, मी उर्मी, अगं खरंच असे गैरसमज नको करून घेऊ. बोलूच नकोस. हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय. तू कारणीभूत आहेस याला. तू ना माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसतेस आणि सगळा पचका करून टाकतेस. ताई, ही ना आपल्या दोघींमध्ये चोमडेपणा करते. उर्मी, बस तोंडाला येईल ते बोलू नकोस. चिकाचा ह्याच्यात काहीच संबंध नाहीये. अगं तिचं कसं ताई, म्हणजे खरंच तू म्हणजे मी करेक्ट होते? मी बरोबर बोलतेय? तुम्ही दोघी मिळून काहीतरी प्लॅन करताय. तुम्ही दोघींना काहीतरी कट शिजवताय माझ्या विरोधात. मला एकटीला पाडताय तुम्ही दोघी. माझ्या आणि प्रभासच्या मध्ये यायचंय ना तुम्हाला? हा, आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाहीये, अजिबात यायचं नाही. जर माझ्या आणि प्रभासच्या मध्ये पडला तर मी सुद्धा गप्प नाही बसणार. आता मी मामाला सांगून टाकेन की वीणाताई खोटारडी. हा, मी त्याला सांगेन की वीणाताईने जे काही सांगितलंय, ती जे काही वागते ते सगळं खोटं आहे. सांगेन मी मामाला. उर्मी, अगं काय वेडी झाली का? काय बडबडतीये? आता हे सगळं आपल्या तिघींमध्ये ठरलं होतं ना, मग बाबांना का खेचते यार ही सगळ्यामध्ये? चिका, हे सगळं माझ्यामुळे घडतं. वीणा यार, मी जर बाबांना आधीच सगळं खरं सांगितलं असतं ना, तर उर्मीला हे बोलण्याचा चान्सच मिळाला नसता.
प्रभास ऑफिसमध्ये एवढा डिस्टर्ब आहे म्हणजे आत्यानं याला चांगलंच फैलावर घेतलेलं दिसतंय. आज ही त्याच्याशी आत्तू या नात्याने नाही तर बॉस या नात्याने वागलेली दिसते. पण नेमकं काय झालं असं? मिहीर, हां मॅडम. तू आत्ताच्या प्रोजेक्टवर काम करतोयस हां. त्याचे सगळे पेपर्स प्रभास बरोबर शेअर कर. त्याला सगळी माहिती दे. आणि हो, सदावर्ते टेक्सटाईलचे जेवढे म्हणून प्रोजेक्ट्स आहेत त्या सगळ्याची माहिती प्रभास सदावर्तेपर्यंत पोहोचली पाहिजे. गॉट इट? मी काय म्हणतेय शिरतय डोक्यात? ओके. मिहीर, हा मिहीर बोल. आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजली. हा म्हणजे आत्या आत्ता इथे जे काही वागली आहे त्यावरून असं वाटतंय की प्रभासला आता रोज ऑफिसमध्ये यावं लागणार. आणि जर तसं झालं तर म्हणजे आपलं ऑफिसला येणं कायमचं बंद होणार. आपले सगळे झोल पकडले जाणार. आपले नाही, तुमचे. मला फक्त एवढीच काळजी आहे की प्रभास जर रोज ऑफिसमध्ये यायला लागला तर इथला बॉस बनेल आणि माझ्या डोक्यात नाचत बसेल. इथे माझं अस्तित्व संपेल ऑफिसमधलं. तो ऑफिसमध्ये येऊ नये यासाठी मलाच काहीतरी आता करावं लागणार. प्रभास, हे मला तुझं दुःख समजतंय ना. अरे मलाच काय, आपल्या ऑफिसच्या पिऊनला सुद्धा तुझं दुःख समजतंय. आम्हाला माहिती आहे ना तुझं म्युझिकचं पॅशन. तुला किती वेळ आहे म्युझिकचं माहिती आहे आम्हाला. आणि अरे तुझी मास्टरी आहे म्युझिकमध्ये. पण तुला खरं सांगू का, तुझी फेवरेट आत्याने इथे तुला ऑफिसमध्ये मुद्दाम डांबून ठेवलंय. तुला तुझ्या म्युझिक कॉन्सर्टला जाता येऊ नये म्हणून. असं कोणी करतं का? खरंच सांग, असं कोणी करतं का? पण ती करू शकते. हा, मुद्दाम करते ती तुझ्या बरोबर. असं मला काय वाटतं सांगू का, तू सरळ सरळ बंड कर आत्याच्या विरोधात. हे जे बंधन तिने तुझ्यावर घातलंय ना, झुगारून लाव आणि जा कुठल्या तरी रिसॉर्टवर. अरे रिसॉर्टवर कशाला, आपल्या गेस्ट हाऊसवर जा. तिथे तुला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. हा, आत्या सुद्धा. गेस्ट हाऊस? हा,